झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी भाजपला अखेरचा रामराम केलाय। येडियुरप्पा आज भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देणार आहेत। येडियुरप्पा यांनी यापूर्वीच प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे। नव्या पक्षाची ते रॅली काढणार आहेत। या रॅलीतून येडियुरप्पा जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। येडियुरप्पा यांच्यासोबत भाजपचे अनेक दिग्गज नेते जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। येडियुरप्पा यांनी दक्षिणेतल्या कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। आता त्यांनी भाजपला रामराम केल्यानं भाजपची कर्नाटकातली सत्ता धोक्यात येण्याची शक्यता आहे। बंगळुरूमधली थेट दृश्य आपण बघू शकतो। राजीनाम्यानंतर येडियुरप्पांची रॅली अर्थात स्वतःचा पक्ष काढण्याची येडियुरप्पांनी तयारी केलेली आहे। आज पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा आज ते राजीनामा देत आहेत। थेट बंगळुरूहून ही दृश्य आहेत आपल्याकडे। आणि या प्रसंगी भाजपचे अनेक आमदार आणि नेते देखील येडियुरप्पांसोबत आहेत। Because of our own people, they don't want me to continue in that party. That's why I am resigning for the primary membership and also MLA-ship today. And as early as already we have decided to launch the new regional party on 9th at Haveri. Request all our well-wishers and supporters, please come and attend that rally and bless me to build up the strong state in Karnataka. झी 24 तास एक पाऊल पुढे।